हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल स्टडी स्टुडिओ. सो आज आपण बघणार आहोत रंग माझा वेगळा. ही कविता नसून एक गझल आहे, पण आज आपण हिला एका कवितेच्या रूपामध्ये अभ्यासणार आहोत. ही गझल सुरेश भटांनी लिहिलेली आहे. सुरेश भट हे एक सुप्रसिद्ध कवी आहेत आणि ते एक पत्रकारसुद्धा आहेत आणि त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या कविता खरंच खूप सुंदर आहेत. तुम्ही इंटरनेटवर जाऊन नक्की बघा. तर आज आपण ही गझल बघूया. रंगोनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. ह्या कडव्याचा अर्थ असा होतो की सगळ्या रंगांमध्ये रंगून माझा रंग वेगळाच आहे, सगळ्यांमध्ये गुंतूनसुद्धा माझा पाय मोकळाच आहे. म्हणजे मी सगळ्यांमध्ये मिसळलो जरी तरी मी वेगळाच आहे. कोण जाणे कोठूनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. माहीत नाही कुठून ह्या सावल्या आल्या माझ्या मदतीला, पण मला ह्या सावळ्यांच्या पण झळा लागत आहे असं कवी म्हणत आहेत. म्हणजे कोणी मला मदत करते तरी त्यांची मदत ही मला मदत वाटतच नाही आहे, असं इथे सांगण्याचा अर्थ आहे. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लया. माझ्या सवे ही आसवे राहतात, पण हे कोणतं दुःख आहे माहीत नाही, ज्याला माझाच लया लागला आहे, ज्याला मी फार आवडलं आणि सारखे माझ्याच नशिबात येत आहेत. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. कोणत्या काही माहीत नाही, पण मी जेव्हा असं जगायला लागलो, सगळ्या गोष्टी विसरून, भूतकाळातल्या गोष्टी विसरून पुढे जायला लागलो आणि कुठे माझं आयुष्य गेलं कापूनी गळा. म्हणजे आयुष्याने कधी माझा घात केला कळलं नाही. सांगती तात्पर्ये माझ्यासारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा अंधळा. म्हणजे मी तात्पर्य असं सांगतोय की जो चालणारा आहे तो पांगळा आहे आणि जो पाहणारा आहे तो अंधळा आहे. सध्याची स्थिती अशीच आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी ना माझ्या पेटण्याचा सोहळा. म्हणजेच जेव्हा कोणाला माझी गरज लागली आहे, जेव्हा लोकांच्या जेव्हा लोकांना अंधर्मय जीवन आले, तेव्हा त्यांच्यासाठी सूर्याचा प्रकाश म्हणून म्हणजे त्यांच्या मदतीला मी धावून गेलो आहे. आणि माझ्यासाठी ना माझ्या पेटण्याचा सोहळा. म्हणजेच माझ्या पेटणं म्हणजे माझ्या टायमाला कोणीच आलेलं नाही आहे, माझ्यासाठी मी एकटाच राहिले. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.